अरबी समुद्राच्या निळ्या पाण्यावर सूर्याचे सोनेरी किरण नाचत होते. क्षितिजावर काळे ढग जमा होऊ लागले होते. पण हे ढग नैसर्गिक नव्हते. हे होते मराठी युद्धनौकांचे पाल, जे वाऱ्यावर फडफडत होत्या. त्या नौकांच्या ध्वजावर स्पष्ट दिसत होता स्वराज्याचा भगवा. इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि सिद्धींच्या शक्तिशाली नौदलांना धूळ चारणारा एक मराठा योद्धा, ज्याच्या नावाने परदेशी व्यापारी थरथर कापत, समुद्री लुटारू पळ काढीत आणि मराठ्यांचा सिंहनाद अरबी समुद्रापर्यंत पोहोचत होता. हा आहे कान्होजी आंग्रे यांचा गौरवगाथा, भारताच्या पहिल्या खऱ्या नौदल प्रमुखाचा इतिहास. 1659 सालातील कुलाबा. कान्होजीच्या डोळ्यांसमोर समुद्र अखंड पसरला होता. त्याचे वडील तुकोजी आंग्रे हे सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलात साधे सरदार होते. लहानपणापासूनच कान्होजीने समुद्राच्या लहरी पाहिल्या होत्या, त्यांचा राग ओळखला होता, त्यांचे प्रेम जाणले होते. बाबा, आपल्या मराठांचं समुद्रावर राज्य का नाही? एके दिवशी 8 वर्षांच्या कान्होजीने विचारलं. तुकोजी आंग्रे हसले. बेटा, समुद्र हा केवळ पाणी नाही, हा व्यापाराचा मार्ग आहे, संपत्तीचा स्रोत आहे आणि स्वराज्याचं रक्षण कवच आहे. छत्रपती महाराजांनी हे ओळखलं आहे. पण याला हुशार नाविक, धाडसी योद्धे आणि अखंड समर्पण लागतं. त्या शब्दांनी कान्होजीच्या हृदयात एक स्वप्न रुजवलं. मराठ्यांचा समुद्रावर निरंकुश अधिकार. 1679 रायगड किल्ला. युवा कान्होजी आता 20 वर्षांचा झाला होता. त्याचं शरीर ताठ झालं होतं, बुद्धी धारदार झाली होती आणि समुद्राच्या प्रत्येक लहरीत त्याला धोका आणि संधी दोन्ही दिसू लागल्या होत्या. त्याच्या पराक्रमाच्या कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचल्या होत्या. रायगडाच्या दरबारात कान्होजी नतमस्तक होऊन उभा होता. छत्रपती शिवाजी महाराज त्याच्याकडे कौतुकाने पाहत होते. कान्होजी, समुद्र म्हणजे काय? महाराजांनी प्रश्न विचारला. कान्होजीने धीर गंभीर आवाजात उत्तर दिलं. महाराज, समुद्र म्हणजे आपल्या स्वराज्याची सीमारेषा. ज्या दिवशी परक्यांचं समुद्रावर वर्चस्व राहील, त्या दिवशी आपला भूभागही सुरक्षित नाही. शिवाजी महाराज प्रभावित झाले. तू समुद्राचं ज्ञान रखतोस का? महाराज, मी समुद्रात जन्मलो. समुद्राने मला सांभाळलं. प्रत्येक लाट मला भाषा बोलते, प्रत्येक वारा मला दिशा सांगतो, कान्होजीने विश्वासाने सांगितलं. तर मग? महाराज पुढे झुकले. माझ्या नौदलाला मजबूत करण्याची जबाबदारी तुझ्यावर सोपवतो. सरखेल या पदाची शपथ घे. त्या क्षणी कान्होजी आंग्रे यांच्या जीवनाचा खरा प्रवास सुरू झाला. 1682 कोलाबा किल्ल्याजवळ. सरखेल झाल्यानंतर कान्होजीने मराठी नौदलाची पुनर्रचना सुरू केली. त्यांनी नवीन जहाजे बांधली, नाविकांचं युद्धकलेचं प्रशिक्षण दिलं आणि किनाऱ्यावर नवीन बुरुज उभारले. पण त्यांचा पहिल्या मोठ्या परीक्षेचा क्षण लवकरच आला. सिद्धींचं एक मोठं युद्धनौका मराठी प्रदेशातून व्यापारी माल लुटत होतं. त्यांच्या नौदलाध्यक्ष मयम खानाने अनेक मराठी गावांवर हल्ले केले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी कान्होजीला बोलावून धाडलं. सरखेल, हा अपमान सहन होत नाही. सिद्धींना धडा शिकव. कान्होजीने आपली रणनीती आखली. त्याला माहीत होतं की सिद्धींच्या जहाजे मोठी आणि ताकदवान होती, पण ती मंद होती. मराठी गलबते लहान पण वेगवान होत्या. रात्रीच्या अंधारात चंद्रप्रकाशही नसताना कान्होजीच्या 20 गलबतांनी सिद्धींचा ताफ्याला वेढा घातला. अचानक हल्ल्याने सिद्धी गोंधळून गेले. मराठ्यांनी अग्निबाण, तोफा आणि परंपरागत हत्यारांनी सिद्धींच्या 3 मोठ्या जहाजांचा नाश केला. मयम खान स्वतः पळून जाण्यात यशस्वी झाला, पण त्याचं आत्मविश्वास हादरून गेलं होतं. कान्होजी आंग्रे यांचं नाव आता अरबी समुद्रावर ऐकू येऊ लागलं होतं. 1698 मुंबई परिसर. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापाराच्या नावाखाली आपली पाय रुजवत होती. त्यांची जहाजे मराठी किनाऱ्यालगत जायची, पण चुंगी देत नसत. कान्होजीला हे बर्दास्त नव्हतं. एके दिवशी इंग्रजांचं एक मोठं व्यापारी जहाज रिव्हेंज मराठी पाण्यातून जात होतं. कान्होजीच्या गुप्तहेरांनी सांगितलं की त्यात मौल्यवान माल आहे आणि शस्त्रास्त्र देखील आहेत, जी त्यांच्या शत्रूंना दिली जाणार होती. सरखेल, इंग्रज शक्तिशाली आहेत, त्यांच्याशी भिडणं योग्य होईल का? कान्होजी गंभीरपणे बोलले. शक्तिशाली कोण आहे हे समुद्र ठरवतो, किनारा नाही. आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करणं हा कायरपणा आहे. इंग्रजांना आपली ताकद दाखवायची वेळ आली आहे. दिवसा उजाडताच मराठी गलबतांनी रिव्हेंजला घेरलं.
इंग्रजांनी तोफांचा मारा सुरू केला, पण मराठी नाविकांनी चपळाईने जहाजाला जवळ जाऊन त्यात चढाई केली. हाताशी युद्धात मराठ्यांचा जोर वरचढ होता. जहाजाचा कप्तान जॉन हार्वे हारलेला होता. कान्होजीने त्याला कैदी म्हणून नेलं आणि त्याच्याकडून मोठी खंडणी घेतली. इंग्रजांना कळून चुकलं की कोकणात एक नवा शक्तिशाली शत्रू निर्माण झाला आहे. 1702 बेसिन परिसर. पोर्तुगीज तर भारतातील जुने सत्ताधारी होते. गोवा, दमण, दीव त्यांच्या ताब्यात होते. ते मराठ्यांना तुच्छ मानत होते. पण कान्होजीने त्यांची ही अहंकाराची मनोवृत्ती मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पोर्तुगीजांचा व्हायसरॉय डी अल्मेडा यांनी कान्होजीला संदेश पाठवला, तुम्ही समुद्री डाकू आहात, आमच्या जहाजांना हात लावला तर तुमचा नाश करू. कान्होजीने उत्तर दिलं, समुद्री डाकू तो जो दुसऱ्याच्या पाण्यात लुबाडतो. हे आमचं पाणी आहे, आमचा समुद्र आहे. तुम्ही आमची परवानगी घ्या आणि चुंगी द्या, नाहीतर परिणाम भोगा. पोर्तुगीजांनी कान्होजीच्या धमकीकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी 3 युद्धनौका बेसिन वसईच्या दिशेने पाठवल्या. पण त्यांना माहीत नव्हतं की कान्होजीची जासूसी व्यवस्था किती प्रभावी होती. बेसिनच्या जवळच्या सांकऱ्या खाडीत कान्होजीने सापळा रचला. जेव्हा पोर्तुगीज जहाजे तेथे आली तेव्हा दोन्ही बाजूंनी मराठी गलबते प्रकट झाल्या. सामोरासामोरच्या युद्धात पोर्तुगीज हरले. त्यांची 2 जहाजे बुडाली आणि एक कान्होजीने ताब्यात घेतलं. या विजयाने कान्होजीची कीर्ती आकाशाला गवसली. त्यांना आता समुद्र सम्राट म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 1707 चौल परिसर. डच लोक व्यापारात निपुण होते आणि त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम नौदल होतं. त्यांनी कान्होजी विरुद्ध एक मोठा अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा कमांडर ॲडमिरल वॉन डेर हेडन एक अनुभवी योद्धा होता. डचांनी 5 मोठी युद्धनौका आणि 10 लहान गलबते चौलच्या दिशेने रवाना केली. त्यांचं ध्येय होतं कोलाबा किल्ला जिंकणं आणि कान्होजीला कायमचं संपवणं. कान्होजीला या हल्ल्याची माहिती होती. त्यांनी आपले सर्व सरदार बोलावून रणनीती समजावली. मित्र हो, डच लोक समुद्रयुद्धात निपुण आहेत. त्यांची तोफा शक्तिशाली आहेत. आपण त्यांना उघड्या पाण्यात भेटलो तर आपला पराभव होईल. पण या समुद्राला, या किनाऱ्याला आपण ओळखतो. आपल्याला फायदा घ्यायचा तर आपल्याच खेळात त्यांना ओढायचं. युद्ध सुरू झालं. डच जहाजे मोठ्या अभिमानाने चौलच्या दिशेने येत होती. कान्होजीने त्यांना खोल पाण्यापासून दूर किनाऱ्याजवळ ओढलं. तेथी डच जहाजांना वळण मारणं कठीण होतं. मराठी गलबते वेगाने हल्ले करत होती, तोफ गोळे झाडत होती आणि लगेच मागे हटत होती. डच सैनिक गोंधळून गेले. त्यांचं एक जहाज किनाऱ्याच्या खडकांवर आदळून बुडालं. दुसऱ्या जहाजाला आग लागली. 3 दिवसांच्या युद्धानंतर ॲडमिरल वॉन डेअर हेडनला माघार घ्यावी लागली. डचांचा घमेंड चुराडा झाला आणि कान्होजीचं नाव युरोपापर्यंत पोहोचलं. 1710 राजधानी सातारा. छत्रपती शाहू महाराजांनी कान्होजीला दरबारात बोलावलं. संपूर्ण दरबारात कान्होजीचं कौतुक करण्यात आलं. सरखेल कान्होजी आंग्रे, तुझ्या पराक्रमाने स्वराज्याची सीमा समुद्रापर्यंत विस्तारली आहे. परदेशी ताकदी आपल्या भूमीवर डोळस करण्याची हिम्मत करत नाहीत, छत्रपती बोलले. कान्होजी नम्रपणे बोलला, महाराज, हा विजय फक्त माझा नाही, माझ्यासोबतच्या प्रत्येक नाविकाचा आहे. त्या किनाऱ्यावरच्या प्रत्येक शिपाईचा आहे. स्वराज्याची सेवा करणं हाच माझा धर्म आहे. छत्रपतींनी त्यांना दर्या सारंग ही पदवी बहाल केली आणि कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीची जबाबदारी दिली. कान्होजीने या जबाबदारीचा उपयोग करून व्यापाराला चालना दिली. त्यांनी परदेशी व्यापारी जहाजांसाठी परवाना प्रणाली सुरू केली. कोणीही मराठी पाण्यातून जायचं असेल तर त्यांना कान्होजीकडून परवाना घ्यावा लागे आणि चुंगी भरावी लागे. या व्यवस्थेतून स्वराज्याला मोठं उत्पन्न मिळू लागलं. 1715 विजयदुर्ग किल्ला. कान्होजीचं व्यक्तिगत जीवन साधं होतं. त्यांची पत्नी मथुराबाई एक सुशिक्षित आणि धैर्यवान स्त्री होती. ही कान्होजीच्या प्रत्येक निर्णयात सहभागी होती. एके संध्याकाळी विजयदुर्गाच्या बुरुजावर कान्होजी आणि मथुराबाई उभे होते. सूर्य समुद्रात बुडत होता. आभाळ केशरी रंगाचं झालं होतं. कान्होजी, तुम्ही इतकं धोक्याचं जीवन जगता, कधी भीती वाटत नाही का? मथुराबाईने विचारलं. कान्होजी हसला. भीती? भीती तर नेहमीच वाटते, पण स्वराज्याच्या संरक्षणापुढे माझी भीती गौण आहे. आपल्या मुलांना, नातवंडांना एक स्वतंत्र, सुरक्षित भूमी द्यायची आहे. त्यासाठी हे धोके पत्करावे लागतील. त्यांना 7 वर्षीय मुलगा सेखोजी जवळ धावत आला.
बाबा, मी मोठा झालो की तुमच्यासारखा समुद्री योद्धा बनेन. कान्होजीने त्याला मिठीत घेतलं. बेटा, योद्धा बनणं सोपं आहे, पण न्यायी, प्रामाणिक आणि स्वराज्याचा खरा सेवक बनणं कठीण आहे. तेच खरं यश आहे. केंद्रे गाव. इंग्रजांनी कान्होजीकडून झालेले अपमान विसरले नव्हते. मुंबईच्या गव्हर्नर चार्ल्स बूनने कान्होजी विरुद्ध एक भयंकर कट रचला. त्यांनी जगातील सर्वात मोठे युद्धनौका HMS लाईमस्टोन आणि HMS गॅल्वे या पाठवल्या. त्यांचा हेतू केवळ कान्होजीला हरवण्याचा नव्हता, तर त्यांचा किल्ला उद्ध्वस्त करण्याचा होता. त्यांनी केंद्रे गाव, जे कान्होजीचं मुख्यालय होतं, यावर भयंकर हल्ला केला. इंग्रजांच्या तोफांचा मारा इतका जबरदस्त होता की संपूर्ण गाव हादरू लागलं. अनेक घरे उद्ध्वस्त झाली, पण कान्होजीने हार मानली नाही. त्यांनी आपल्या सैन्याला विखुरलं आणि गनिमी काव्याने इंग्रजांना उत्तर दिलं. जेव्हा इंग्रज जहाजे किनाऱ्याजवळ येत तेव्हा मराठे किल्ल्यावरून तोफा झाडत. जेव्हा ते दूर जात तेव्हा मराठी गलबते त्यांच्यावर हल्ला करीत. 2 महिन्यांच्या वेढ्यानंतर इंग्रजांना माघार घ्यावी लागली. त्यांचं एक जहाज मराठ्यांनी बुडवलं. गव्हर्नर चार्ल्स बूनला लंडनला परत बोलावण्यात आलं. वर्णई परिसर. डच लोकांनी पुन्हा एकदा कान्होजीला हरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आधीपेक्षा मोठं नौदल पाठवलं. 7 युद्धनौका आणि 30 छोटी जहाजे. त्यांचा कमांडर ॲडमिरल क्लास बिजल एक कट्टर योद्धा होता. पण कान्होजीने आता नवीन रणनीती विकसित केली होती. त्यांनी समुद्रात खोटे ध्वज उभारले. डचांना वाटलं की तेथे मराठी जहाजे आहेत. जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा त्यांना कळलं की ती फक्त बोट होती, युद्धनौका नव्हती. तोपर्यंत कान्होजीचं खरं नौदल त्यांच्या मागून आलं होतं आणि त्यांना घेरलं होतं. डचांनी सुटण्याचा प्रयत्न केला, पण मराठ्यांनी त्यांना पळू दिलं नाही. एका भयंकर युद्धात डचांची 4 जहाजे बुडाली. ॲडमिरल क्लास बिजल स्वतः जखमी झाला आणि पळून गेला. डच लोकांनी पुन्हा कधीही कान्होजीशी भिडण्याची हिंमत केली नाही. 1723 गोव्याजवळ पोर्तुगीजांना वाटलं की त्यांची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करावी लागेल. नवीन व्हायसरॉय डी ब्रागांझा यांनी एक भव्य योजना आखली. त्यांनी गोव्यातून सर्वात मोठं नौदल पाठवलं. 9 युद्धनौका आणि असंख्य सैनिक. त्यांचं उद्दिष्ट होतं कोलाबा आणि विजयदुर्ग दोन्ही किल्ले एकाच वेळी जिंकणं आणि कान्होजीला कैद करणं. पण कान्होजीच्या जासूसांनी त्यांना सगळी माहिती दिली होती. कान्होजीने ठरवलं की यावेळी तो आक्रमक असेल. त्यांनी आपलं संपूर्ण नौदल एकत्र केलं. 40 गलबते, 15 घुराब आणि सैंकडो धाडसी योद्धे. गोव्याच्या समुद्र किनाऱ्याजवळच कान्होजीने पोर्तुगीजांना आव्हान दिलं. हे अभूतपूर्व होतं. कधीही एखाद्या भारतीय नौसेनाध्यक्षाने पोर्तुगीजांना त्यांच्याच घरात आव्हान दिलं नव्हतं. युद्ध 2 दिवस चाललं. समुद्र रक्ताने लाल झाला. पोर्तुगीजांचं घमेंड पूर्णपणे मोडलं गेलं. त्यांची 5 जहाजे बुडाली, 3 कान्होजीने ताब्यात घेतली. व्हायसरॉय डी ब्रागांझा स्वतः पळून गेला. या विजयानंतर गोव्याच्या सरकारने कान्होजीशी शांतता करार करण्यास भाग पाडलं गेलं. पोर्तुगीजांनी मान्य केलं की ते मराठी पाण्यातून जाताना चुंगी देतील आणि कान्होजींचा अधिकार मानतील. 1724 सुवर्णदुर्ग किल्ला. कान्होजीने केवळ युद्ध केलं नाही, तर व्यापारालाही चालना दिली. त्यांनी कोकणातील बंदरं सुधारली, नवीन व्यापारी मार्ग उघडले आणि परदेशी व्यापाऱ्यांना सुरक्षित मार्ग दिले. अरबी, पर्शियन आणि आफ्रिकन व्यापारी कान्होजींच्या संरक्षणाखाली येऊ लागले. त्यांना माहीत होतं की कान्होजींचा परवाना असेल तर त्यांची जहाजे सुरक्षित आहेत. कान्होजींच्या दरबारात एके दिवशी अरबी व्यापारी अब्दुल्ला अल मसूदी आला. सरखेल, तुमच्यामुळे आमचा व्यापार सुरक्षित झाला आहे. समुद्री लुटारू आता तुमच्या नावाने थरथरतात. तुम्ही केवळ मराठ्यांचे नाहीत, तर सर्व सभ्य व्यापाऱ्यांचे रक्षक आहात, अब्दुल्ला म्हणाला. कान्होजी नम्रपणे हसला. व्यापार आणि युद्ध हे दोन्ही आवश्यक आहेत. युद्धाने आपण सुरक्षा मिळवतो, व्यापाराने समृद्धी. स्वराज्याला दोन्हीची गरज आहे. या काळात मराठी राज्याला समुद्री चुंगीतून वार्षिक सुमारे 10 लाख रुपये उत्पन्न मिळू लागलं होतं. हा मोठा आर्थिक स्रोत होता. 1726 कुलाबा आणि अलिबाग. कान्होजीने आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं काम केलं. एक स्थायी, शक्तिशाली नौदल तयार करणं. त्यांनी अनेक नवीन जहाजे बांधली. त्यांच्या नौदलात आता होती 50 गलबते, वेगवान हलकी युद्धनौका, 20 घुराब, मध्यम आकाराची ताकदवान जहाजे, 10 पाल, मोठी भव्य युद्धनौका, असंख्य छोटी गस्ती नौका. कान्होजीने नाविकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केली.
त्यांनी तरुण मराठा मुलांना समुद्री युद्धकला शिकवली. तोफगिरी, नॅव्हिगेशन, जहाज चालवणं, हाताशी युद्ध सर्व काही शिकवलं जायचं. त्यांच्या प्रमुख सरदारांपैकी एक मैनाक भंडारी त्यांना म्हणाला, सरखेल, तुम्ही जे नौदल तयार केलंय ते पुढच्या 100 वर्षांपर्यंत टिकेल. कान्होजी गंभीर झाले. मैनाक, नौदल म्हणजे केवळ जहाजे नाहीत, ते म्हणजे मनोधैर्य, समर्पण आणि स्वराज्याचं प्रेम. आपण ही मूल्य जपली तर आपलं नौदल अजरामर राहील. 1728 घेरिया बेट. इंग्रजांनी एक शेवटचा प्रयत्न केला कान्होजीला हरवण्याचा. नवीन गव्हर्नर विल्यम फिप्स यांनी एक संयुक्त हल्ला आखला. त्यांनी पोर्तुगीज आणि डच यांची हातमिळवणी केली. तीनही युरोपियन शक्तींनी मिळून एक भव्य नौदल तयार केलं. 25 युद्धनौका, 50 छोटी जहाजे आणि 5000 सैनिक. त्यांचा हेतू होता घेरिया बेटावरचा मराठी किल्ला जिंकणं. कान्होजी आता 59 वर्षांचे झाले होते. त्यांची दाढी पांढरी झाली होती, पण त्यांचं मन अजूनही तरुण योद्ध्याचं होतं. मित्र हो, आज आपल्या समोर तीनही शक्तिशाली शत्रू एकत्र आले आहेत. त्यांना वाटतं की संख्येने ते आपल्यावर मात करतील, पण त्यांना माहीत नाही की एक मराठा 10 परक्यांवर भाली पडतो. कान्होजीने आपल्या सैन्याला उद्देशून सांगितलं. युद्ध 3 दिवस चाललं. मराठ्यांनी अलौकिक पराक्रम केला. कान्होजी स्वतः युद्धभूमीत होते, तोफा चालवत होते, सैन्याला दिशा देत होते. तिसऱ्या दिवशी शत्रू सैन्यात फूट पडली. डच लोकांना वाटलं की त्यांचं नुकसान खूप झालंय. ते मागे हटले. त्यानंतर पोर्तुगीज देखील पळाले. इंग्रज एकटे पडले आणि त्यांनाही माघार घ्यावी लागली. कान्होजीचा हा सर्वात मोठा विजय होता. तिन्ही शक्तींनी मिळून जे करू शकले नाही ते एकट्या कान्होजीने केलं. त्यांना हरवलं. 1729 अलिबाग. विजयानंतर कान्होजी अलिबागच्या त्यांच्या निवासस्थानी परतले. त्यांचं शरीर आता थकलेलं होतं, पण त्यांचा आत्मा तृप्त होता. एके संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर कान्होजी एकटेच फिरत होते. लाटा त्यांच्या पायावर आदळत होत्या, जणू त्यांचा जुना मित्र त्यांच्याशी बोलत होता. त्यांच्या मुलांपैकी मोठा सेखोजी त्यांच्याजवळ आला. बाबा, तुम्ही थकलात? कान्होजी हसले. बेटा, शरीर थकतं पण हृदय नाही. मी माझं कर्तव्य केलं. आता तुझी जबाबदारी आहे या वारसाला पुढे नेण्याची. बाबा, मी तुमच्यासारखा बनू शकेन का? सेखोजीने चिंतेने विचारलं. बेटा, प्रत्येकाला स्वतःच्या मार्गाने महान व्हायचं असतं. माझा मार्ग तुझा असणं गरजेचं नाही, पण स्वराज्याची सेवा, प्रामाणिकपणा आणि न्यायीपणा ही मूल्य तू नक्की जपशील, कान्होजी बोलले. त्या रात्री कान्होजीने आपल्या सर्व सरदारांना एकत्र बोलावलं. त्यांनी आपल्या अनुभवांच्या गोष्टी सांगितल्या, शहाणपण सांगितलं आणि नौदलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी योजना आखल्या. 2 जुलै 1729. कान्होजी आंग्रे यांचं निधन अलिबागच्या त्यांच्या निवासस्थानी झालं. त्यांच्या शेवटच्या शब्दांनी सगळ्यांना भावूक केलं. समुद्र, माझा सखा, माझा मार्गदर्शक, आता मला आपल्या कुशीत घे. मी जात आहे, पण माझा स्वप्नांचा समुद्र कायम राहील. स्वराज्याचा भगवा कायम या लाटांवर फडकत राहील. संपूर्ण कोकणात शोककळा पसरली. हजारो लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले. साधे नाविक, शक्तिशाली सरदार, व्यापारी, शेतकरी सगळेच त्यांच्या समुद्र सम्राटाला अंतिम निरोप देण्यासाठी आले. छत्रपती शाहू महाराजांनी दरबारात श्रद्धांजली वाहिली. कान्होजी आंग्रे हे केवळ एक सरदार नव्हते, ते स्वराज्याचे रक्षक होते, समुद्राचे स्वामी होते आणि मराठा अभिमानाचे प्रतीक होते. 1730 आणि त्यानंतर कान्होजीनंतर त्यांचा मुलगा सेखोजी आंग्रे सरखेल बनला. त्याने आणि त्यानंतरच्या आंग्रे घराण्याने कान्होजींचं कार्य पुढे चालू ठेवलं. कान्होजींच्या वारसाने मराठी नौदलाला 1756 पर्यंत सर्वोच्च स्थान दिलं. इंग्रज, पोर्तुगीज, डच कोणीही मराठ्यांना आव्हान देण्याची हिंमत करत नसे. कान्होजींनी जी किल्ले बांधली, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, कोलाबा, ती आजही उभी आहेत, त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. त्यांनी जे नौदलाचे धोरण तयार केलं, जे युद्ध कौशल्य विकसित केलं, ते पुढे मराठी नौदलाच्या मणक्याचं बनलं. ऐतिहासिक महत्त्व. आज आपण मागे वळून पाहतो तेव्हा कान्होजी आंग्रे यांचं महत्त्व अधिकच स्पष्ट होतं. त्यांनी केलेली उपलब्धी: 1. भारतातील पहिलं संघटित नौदल. कान्होजींनी एक व्यवस्थित, शिस्तबद्ध नौदल तयार केलं. 2. युरोपियन शक्तींचा पराभव.
इंग्रज, पोर्तुगीज, डच सर्वांना कान्होजींनी युद्धात हरवलं. 3. व्यापाराचं संरक्षण. समुद्री लुटारूंपासून व्यापाराचं रक्षण केलं आणि चुंगी व्यवस्था लागू केली. 4. किनारपट्टीचं संरक्षण. कोकणातील 1000 किलोमीटर किनारपट्टी सुरक्षित केली. 5. स्वराज्याचा विस्तार. समुद्रापर्यंत स्वराज्याची सीमा वाढवली. ब्रिटिश इतिहासकार विल्यम लॉगन यांनी लिहिलं आहे, कान्होजी आंग्रे was the most formidable enemy the European powers faced in India. He was truly the admiral of the Maratha Navy. आधुनिक भारतात त्यांचं स्थान. स्वातंत्र्यानंतर भारतीय नौदलाने कान्होजी आंग्रे यांना योग्य सन्मान दिला. 1951 मध्ये भारतीय नौदलाची पहिली युद्धनौका INS कान्होजी आंग्रे असं नामकरण करण्यात आलं. अलिबाग, कुलाबा आणि विजयदुर्ग येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले. महाराष्ट्रातील शाळांमध्ये कान्होजींच्या जीवनावर आधारित पाठ पढवले जातात. भारतीय नौदलाचे अधिकारी कान्होजींचं जीवन आणि धोरण अभ्यासतात. समुद्राची शाश्वत गर्जना. आजही जेव्हा अरबी समुद्राच्या लाटा कोकणच्या किनाऱ्यावर आदळतात तेव्हा त्यात कान्होजींच्या पराक्रमाची गर्जना ऐकू येते. विजयदुर्गाच्या बुरुजावरून जेव्हा भगवा फडकतो तेव्हा तो कान्होजींच्या स्वप्नाची आठवण करून देतो. एक स्वतंत्र, शक्तिशाली भारत ज्याची सीमा समुद्रापर्यंत सुरक्षित आहे. कान्होजी आंग्रे हे केवळ एक नौदल सरदार नव्हते, ते एक दूरदर्शी होते, एक रणनीतिकार होते, एक देशभक्त होते. त्यांनी सिद्ध केलं की भारतीय केवळ जमिनीवरच नाही तर समुद्रावरही पराक्रम दाखवू शकतात. आज जेव्हा आपण भारतीय नौदलाचा गर्व अनुभवतो तेव्हा आपण कान्होजी आंग्रे यांचे ऋणी आहोत. त्यांनी घातलेला पाया आजही भारतीय नौदलाची ताकद आहे. समुद्र सम्राट कान्होजी आंग्रे अमर रहे.